तर मित्रांनो, खव्याचे गुलाबजाम किंवा ब्रेडचे गुलाबजाम किंवा इन्स्टंट गुलाबजाम हे आपण नेहमीच करतो आणि आपण खाल्लेही असतील. पण कधी तुम्ही रताळ्याचे गुलाबजाम ट्राय केलेत का? नाही ना? तर ह्या एपिसोडमध्ये आज आपण एक युनिक आणि इंटरेस्टिंग रेसिपी बघतोय. तर आज आपण करणार आहोत रताळ्याचे गुलाबजाम. काही एपिसोड्स पूर्वी मी रताळ्याची पुरणपोळी पण दाखवली होती आणि ती खूप व्हायरल गेली होती. जर चुकून तुम्ही ती रेसिपी किंवा तो व्हिडिओ जर मिस केला असेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. खूप इंटरेस्टिंग रेसिपी होती रताळ्याची पुरणपोळी. ती पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची कशी होते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. तर चला, रताळ्याचे गुलाबजाम कसे करायचे, त्याची काय कृती आहे, काय जिन्नस आहे, सगळं सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण करणार आहोत रताळ्याचे गुलाबजाम. जनरली गुलाबजाम खाताना खूप गिल्ट येतं, पण हे रताळ्याचे गुलाबजाम खाताना तुम्हाला अजिबात गिल्ट येणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपण रताळ म्हणजे स्वीट पोटॅटो वापरलेला आहे. खूप कमी साहित्य लागतं आणि इतकी फर्स्ट क्लास रेसिपी होते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला विश्वास नाही बसणार की रताळ्यांपासून इतकी सुंदर रेसिपी गुलाबजामची होऊ शकते. तर चला, अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. रताळ्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे साधारण पाव किलो रताळी घेतली होती आणि ते व्यवस्थित उकडवून त्याची सालं काढून इथे मी ग्रेट करून घेतलेली आहे. रताळी मॅश करून घेऊ नका, ग्रेट करणं खूप गरजेचं आहे. ग्रेट करताना त्याच्या ज्या रेषा असतात किंवा धागे असतात ते निघून जातात आणि गुलाबजाम खूप मऊ आणि सॉफ्ट होतात किंवा त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. तर इथे मी हे पाव किलो रताळे उकडून किसून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मऊ शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण साधारण पाव वाटी मिल्क पावडर घालणार आहोत आणि वेलची पूड ऍड करणार आहोत. अर्थात वेलची पूड फ्लेवरिंग नुसार आपल्याला ऍड करायचे आणि हे जे जिन्नस आहेत, तिन्ही जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचे. आता हे जे मिल्क पावडर आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ते बाइंडिंगचं काम करणार आहे. सो व्यवस्थित हे तिन्ही जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया आणि ह्याचा एक सॉफ्ट डो रेडी करून घेणार आहोत. तर इथे गोळा मळून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे आणि तूप घालून व्यवस्थित हा गोळा पुन्हा मळून घेणार आहे. याच्याने छान फर्मनेस येईल या गोळ्याला आणि हाताला आणि भांड्याला हे जे पीठ आहे ते अजिबात चिकटणार नाही आणि एक स्मूथ बॅटर किंवा याचा डो रेडी होऊन जाईल. आणि हे एकदा पीठ मळून घेतलं, तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित भांड क्लीन दिसतंय, अजिबात हाताला वगैरे काही चिटकत नाहीये. याचा अर्थ आपला हे जे पीठ आहे, हा डो आहे, व्यवस्थित रेडी झालेला आहे. आता साधारण 10 मिनिटं आपण थोडं रेस्ट करायला ठेवूया आणि मग 10 मिनिटानंतर याचे गुलाबजाम आपण करून घेणार आहोत. तर 15-20 मिनिटं मी रेस्ट करून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता गुलाबजामसाठीचा जो रताळ्याचा डो आहे तो व्यवस्थित झालेला आहे आणि तूप लावल्यामुळे आता हातालाही चिटकत नाहीये. तर आता ह्याच्यातलाच एखादा पोर्शन आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गुलाबजाम करून घ्यायचे. रताळा असल्यामुळे पटापट गुलाबजाम वळता येतात, अजिबात क्रॅक्स त्याला जात नाहीत आणि व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये असे गुलाबजाम तुम्ही करू शकता. तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित गुलाबजाम झालेला आहे. तुम्हाला जर त्याला ओव्हल शेप द्यायचा आहे तर ओव्हल शेपमध्ये पण तुम्ही गुलाबजाम करू शकता. सो अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजाम करून घेणार आहोत आणि मग आपण ते तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. मीनवाईल गुलाबजाम आपले बनत आहेत, तोपर्यंत आपण एका साईडला पाक करायला ठेवूया. त्याच्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे
पाणी घेतलेलं आहे, व्यवस्थित उकळवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी 1 मोठी वाटी साखर ऍड करणार आहे. साखर ऍड करून झालं की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि 7 ते 8 केसरचे तुकडे किंवा केसरचे धागे घातलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. सो मध्ये मध्ये आपण व्यवस्थित ह्याला स्टर करणार आहोत आणि एकतारी वगैरे पाक करायचा नाहीये, पण थोडासा घट्ट, जसं गुलाबजामला नेहमी आपण पाक करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. सो मंद गॅसवर पाक होऊन देऊया. तर इथे तुम्ही बघू शकता सगळे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. एका साईडला तेलही आपण तापत ठेवलेलं आहे. आता एक एक करून आपण गुलाबजाम सोडणार आहोत तळण्यासाठी. ॲट अ टाइम पहिले एकच गुलाबजाम सोडायचा आहे आणि चेक करायचं आहे की ब्रेक होत नाहीये ना. तर बघू शकता इतपत गोल्डन ब्राऊन आपल्याला करायचा आहे. अजिबात क्रॅक्स जात नाहीत, अजिबात तुटत नाहीत, विरघळत नाहीत तेलामध्ये. सो असा गुलाबजाम आपल्याला एक्सपेक्टेड आहे. तर बाकीचे सगळे बॅचेस मधले गुलाबजाम मी तळून घेतो आणि मग आपण ते पाकामध्ये डिप करूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गुलाबजाम तळून रेडी झालेले आहेत. आपला पाकही रेडी झालेला आहे. आता एक एक गुलाबजाम आपण या पाकामध्ये सोडून देऊया. गॅस बंद केलेला आहे आणि पाक मी कोमट केलेला आहे. खूप गरम पाकामध्ये सोडायचे नाहीये. हलकं गरम आहे पाक, कोमट आहे. आणि हे गुलाबजाम जे आपले रताळ्याचे आपण बनवलेले आहेत ते एक एक करून याच्यामध्ये सोडायचे आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात. पाकामुळे खूप छान ग्लेजही आली आहे त्यांना. आता साधारण 20 ते 25 मिनिटं यांना पाकामध्ये ठेवून घेऊया आणि व्यवस्थित 25 मिनिटं झाली की आपण त्यांना ते सर्व करूया. म्हणजे काय होईल, सगळा जो पाक आहे हे गुलाबजाम व्यवस्थित ऍब्झॉर्ब करतील. म्हणून 20 ते 25 मिनिटं आपण असेच पाकामध्ये ठेवून देऊया. तर बघितलं मित्रांनो, रताळ्याचे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये करून बघा आणि ते कसे होत आहेत मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज साठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अधिक अपडेट साठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.